लग्नाचं वऱ्हाड गुप्त झालेलं तुम्हाला माहीत आहे का? पूर्वीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार इथं वऱ्हाड गुप्त झालंय. आम्ही ते बघायला गेलेलो. कोल्हापूरपासून अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असणारे बांदिवडे गाव आहे. या बांदिवडे गावामध्ये आपल्याला अष्टस्तंभ पाहता येतात. बांदिवडे गावातून जाताना आपल्याला एक कच्चा रस्ता लागतो. तो सरळ कॉरी मंदिराकडे जातो. मग आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो. मंदिराजवळ येतच गावातील एका महिलेने आम्हाला फुलं दिली. मग आम्ही ती फुलं देवींच्या चरणाशी ठेवली. मग आम्ही कॉरी देवीचे दर्शन घेऊन अष्टस्तंभ दिशेने प्रवास सुरू केला. व्हिडिओ आहे अजून, तोपर्यंत अकाउंटला फॉलो करा. प्रवास सुरू होताना आमच्यासोबत असं काही होईल आम्हाला असं वाटलं पण नव्हतं. लांबून असं वाटत होतं की अष्टस्तंभ जवळ आहेत, पण तसं नाही मित्रांनो. इथं खूप चालायला लागतंय आणि खूप लांब आहे. मग आम्ही रस्त्याच्या मध्यभागी आलो. नंतर आम्हाला समजलं की आम्ही रस्ता चुकलोय. मग कशी वाट काढत आम्ही पुढे गेलो. मग काय आम्ही झाडाच्या झुडपातनं वाट काढत पुढे गेलो. तसं दगड लागलीच आम्हाला. दगडावरून आम्ही काय उड्या मारत गेलो. इथनं आसपासचा निसर्ग आणि आसपासची गावं एकदम भारी दिसते. अगदी मन प्रसन्न होते इथं आल्यावर. पूर्वीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार इथे लग्नाचं वऱ्हाड गुप्त झालंय. नवरा नवरी देवीच्या दर्शनासाठी आलेली. सर्व पाहुण्यांनी आणि नवऱ्याने दर्शन घेतले. नवरीच दर्शन घेण्यास सांगितले. नवरीने दर्शन घेण्यास नकार दिला. मग देवीने क्रोधित होऊन नवरीला शाप दिला की तुम्ही सर्व गुप्त व्हाल आणि तुमचा दगड होईल. सायन्सनुसार असं सांगितले जाते की बेसॉल्ट खडकापासून याची निर्मिती झाली आहे. निसर्गाची किमया काय वेगळीच असते आणि ती आम्ही आज पाहिली. आता हा दगड बघा कसा राहिलाय. मध्येच पोकळा आणि खूप उंचाचा दगड आहे हो मित्रांनो. या ठिकाणी याला खूप कसरत लागते. एकदम भारी व्ह्यू दिसते इथनं. आता ह्या दगडाचा आवाज बघा. खालून असं काही व्ह्यू दिसते बघा. व्हिडिओ आवडल्यास अकाउंटला फॉलो करा. मी पण या भागातला आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा.